पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हळू हळू हे काय सकाळी तर बरा होतास, असं कसं मोडलास? तुमच्या भाच्याची देण नाही म्हणजे काय म्हणजे त्यानेच तुडवलंय मला। आई ग काय अधिपतीने तुडवलं तुला? वय फक्त त्यांनी नाही, त्यांनी तुडवलं तर तुडवलं, परत त्या अक्षराच्या बहिणीला चपलेने मारायला लावलं मला। थोरल्या सरकारांच्या भीतीपोटी काय बी करता आलं नाही मला। हे बरं आहे तुमचं, आई सांगती पोरीला छळ, आणि पोरीला छळलं की त्याचा मुलगा येऊन मला छळतो, कुटतो। याला काय अर्थ आहे? या अधिपतीला काय गरज होती मध्ये पडायची? काय पुळका आलाय तिचा? ते बघा तुम्ही तुमचं, म्या मार खाऊ खाऊ पार बेजार झालोय। आईला काय बी माहिती नाही त्याचे उद्योग। लय हानतेत ती, मी काहीतरी करा। तू नको टेन्शन घेऊ। अहो असं कसं नको टेन्शन घेऊ? तुम्ही जर काही केलं नाही ना तर आपली पुढची भेट ॲम्ब्युलन्स मध्येच होईल। तू निघ आणि काळजी घे, मी बघते काय करायचं। बर जा निघ। असू दे, धर रे बाबा, चल। आई ग अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात। क्या गाडी थांबव। हॅलो, हाँ बोलू शकता का? तोंड दिलंय देवानं। थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला। कशाबद्दल? तुम्ही आज खूप मदत केलीत मला, खरंच। हाँ ठीक आहे। नाही म्हणजे तुमच्यासाठी ते खूप नसेल, पण माझ्यासाठी खूप होत। सॉरी, मी माणूस म्हणून नाही ओळखलं तुम्हाला, पण आता मला कळलंय शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित होऊ शकतो, पण चांगुलपणा घेऊनच यावा लागतो, शिक्षणाने येत नाही। आणि तुमच्या बाबतीत हॅलो हॅलो ऐकतोय? हा नाही, मी म्हणत होते थँक्यू सो मच। आमच्यासाठी तुम्ही खूप काही केलंय खरंच। बघा मी तुमच्यासाठी काही केलेलं नाही आणि करणार पण नाही। तो बजरंग मोकाट सुटला होता म्हणताना केलं जे काय करायचं ते। नाही नाही, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा झाला हो। मोठ्या मनाचा नाही हो मी, देव बनवून मला देवघरात बसवू नका। झालंय तुमचं बोलून, काय बोलायचं अजून काय? बाबांनी पत्रिका दिली ना तुम्हाला? बोलला नाही हो तुम्ही काय? काय तुमचं लग्न ठरलंय सांगितलं नाही तुम्ही? हो सॉरी। म्हणताना सुट्टी घेतली होती? हो। जीव तोडून विचारत होतो मी, तुम्ही काय सांगितलं नाही? कारण नाही सांगितलं, कारण तेव्हा तुम्ही माझ्या पर्सनल स्पेस मध्ये नव्हता। हा काय? म्हणजे तुम्ही परके होतात माझ्यासाठी, म्हणून खोटं बोललात? एक मिनिट अधिपती, मी कधीही खोटं बोलत नाही अधिपती। नाव नका घेऊ माझं, सॉरी, पण प्लीज। ओके, मग काय सर म्हणू का तुम्हाला? म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा। हो, मी तुम्हाला काहीही खोटं सांगितलेलं नाहीये। सत्य लपवलं? सत्य लपवलं नाहीये, पण मला सांगायची गरज नाही वाटली। चांगलंय। काय चांगलंय? तुमच्या शिकलेल्या लोकांचा हेच प्रॉब्लेम असतोय मास्तरीनबाई, तुम्ही सगळं पुस्तकी करताय, सगळं ठरवून करताय। हे पर्सनल, हे कामाचं, हे याला सांगायचं आहे, हे याला सांगायचं नाही।
10 तोंड असतात तुमची रावणासारखी, पण ती तोंड दिसतात कधी कधी. 10 तोंड घेऊन फिरताय तुम्ही, एक घरातलं, एक शाळेतलं, ते बजरंग बरोबरचं पोलीस स्टेशन, एक विद्यार्थ्यांबरोबरचं, असं सगळं. आमचं तसं नसतंय. आमचं जे काय आहे ते तोंडावर असतंय, जे आहे ते आहे, एकच असते आमचं. तुमच्या शिकलेल्या लोकांचा ना आतला खरा माणूस काय ते आम्हाला केव्हा कळतच नाही हो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आमच्या आई साहेब म्हणतात ते खरं आहे, माणसं अति शिकली ना अति शानी होतात. काय बोलताय तुम्ही हे? जाऊ दे, सोडा. अभिनंदन तुमचं. थँक्यू. एनिवे, तुम्ही येताय ना लग्नाला? नाही, का? माझं बी लग्न ठरलं. काय? ऐकलं नाही का? लग्न ठरलंय माझं, तयारी चालल्या. तुम्ही बोलला नाही? काय गरज वाटली नाही. काय तसं तुम्ही काय जवळच्या नाही ना आमच्या, काय संबंध नाही तुमचा आमचा, त्यामुळे काय कळवलं नाही. तुम्ही आम्हासनी कळवलं नाही, आम्ही तुम्हासनी कळवलं नाही. आज तुमच्या घरला आलो म्हणून कळलं तरी, नाहीतर शाळेत डायरेक्ट गळ्यात डोरला घालून दिसला असता तुम्ही मास्तरीन बाई, होय की नाही? तुमचा मूड खराब आहे का आज? होय का नाही सांगा? शाळेत डायरेक्ट गळ्यातलं डोरलं दिसलं असतं तुमच्या. हा, आम्ही आज तुमच्या घरला आलो नसतो तर. हो. धन्यवाद. अहो, बाहेर कशाला आलाय? बसा बसा. काय बघताय काय? शाळेत डायरेक्ट गळ्यात डोरलं घालून दिसले असते असं म्हणले. काय वाटलं नाही त्यासनी म्हणताना? लगेच म्हणल्या हो. राजा चल, गाडी चालू कर तू, चल. अरे काय बघताय का? मर्दाला कधी रडताना बघितलं नाही का तुम्ही? रडत नाही मी. चला गाडी काढ. तुम्ही काय पिक्चर बघताय? चला चला. असं वागावं या लोकांशी हेच कळत नाही. एकदा एक बोलायचं, एकदा एक बोलायचं. आमच्यासारख्यांनी करायचं तरी काय? अक्षु बाळा, अगं काय झालं? ह्यांच्याशी कसं वागायचं ना बाबा हेच कळत नाही. आता काय झालं? अहो, थँक्यूच घेता येत नाही त्यांना. झालं तरी काय? बाबा, मी अधिपतींना फोन केला होता थँक्यू म्हणायला. बर, मग? वाटेल ते बोलले मला. म्हणजे? मला म्हणाले की तुम्हा शिकलेल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो, रावणासारखी 10 तोंड असतात तुम्हाला. म्हणजे मी असं काय केलंय की त्यांनी मला रावण म्हणावं? का असं बोलले असतील ते? सकाळी पोलीस स्टेशन मध्ये जाताना चांगलं बोलले माझ्याशी, आणि आता असं असं डोकं फिरल्यासारखं बोलले. अनप्रेडिक्टेबल आहेत अगदी. बर, हे वाईट आहेत म्हणून ह्यांच्यापासून अंतर ठेवावं, तर मध्येच काहीतरी असं इतकं चांगलं वागून सरप्राईज देतात. चांगले आहेत म्हणून ह्यांना कॉन्टॅक्ट करावा, तर असं असं फटकन बोलून काहीतरी बेसलेस आरोप करतात. नाही बाबा, तुम्ही जे म्हणता ना ते नाही पटत मला. माझं म्हणणंच खरं. माणूस शिकलेला नसला ना की त्याच्या विचारांना दिशाच नसते. काहीही विचार करतो, काहीही बोलतो. आणि ठीकच आहे, शिक्षणामुळे जर माणसाला 10 तोंड येत असतील ना तर ठीक आहे, चांगलंच आहे. मला नाही सगळ्यांशी सारखं वागता येत. शिक्षणामुळे ऍटलिस्ट कुणाशी कसं वागलं पाहिजे याबद्दलची समज तरी निर्माण होते, जी ह्यांच्याकडे नाहीये. मला ना बाबा आता मला बोलायचंच नाहीये ह्यांच्याशी. त्यांनी उपकार केलेत आपल्यावर, मला मान्य. मी कायम ऋणी राहीन त्यांची. मी आता स्वतःहून नाही संपर्क करणार या लोकांना. बास झालं. आई वाटेल ते आरोप करते, मुलगा मला वाटेल ते बोलतो. मी काय पंचिंग बॅग आहे का ह्यांची? अगं पण अक्षु, अधिपतीने बजरंगला मारलं ताई. का माहितीये? कारण मास्तरनीनं अधिपतीला भडकवलं, त्यांचं कान भरले. आपले अधिपती भोळा साम आहेत,
त्या मास्तनीला त्यासनी कसं खेळवायचं हे चांगलं माहित आहे बघ. पक्की एक फोन केला का गेले समजा टाकून आणि मारलं त्या बजरंगला. आपल्याला काय बी बोलले नाहीत ताई. ताई ती मास्तरीन का नाही अधिपतीसनी तिच्या तालावर नाचवायला. तरी परत आई तुझ्या ताब्यात अधिपती आहेत, नाहीतर इदुळा मास्तरीन ह्या घरात येऊन ह्या घराची शाळा करून मोकळी झाली असती. नेमकं झालं काय पण? का मारलं बजरंगला? काहीतरी कारण असेल ना व. बिचारा बजरंग ताई. अगं त्यो साधं बोलाय गेलता तिच्या बापाशी का ते कसली डेव्हलपमेंटची ऑफर आली हाय आणि तुम्हासनी फ्लॅट देतो आणि पैसे देतो. तर नाही ह्यासनी पाहिजे बंगला. आता तू सांगताय झोपडी घेऊन बंगला कोण देते ग ह्यासनी? मग काय झाली बजरंग बरोबर बाचाबाची. आणि हा ताई ती मास्तरीन का नाही धमकी देत होती म्हण. कसली? का आम्ही भुवनेश्वरी मॅडमासनी फोन करू आणि तुला तुडवू म्हण. ताई ती तुझं नाव घेऊन का नाही ती शाणी तिकडे दादागिरी करायला. आणि काय म्हणती की भुवनेश्वरी मॅडमच्या शाळेत कामाला हाय म्या, तर तुला एक फोन केला तर तुझी रवानगी डायरेक्ट जेलात होईल म्हणून. मास्तरनीला फोन लाव. हा काय ते? मास्तरनीला फोन लाव. अगं ताई लाव म्हणलं की लावायचा. होय. बघू बघू. अगं एवढ्या मोठ्या नको, काहीतरी असं छोटस छान काढू. हे बघ ही काढूया. अगं ताई तुझ्या मेहंदीमध्ये ए आणि के असे इनिशियल्स लिहायचे. आणि छोटी काय म्हणतेस ग? चांगली कोपरापर्यंत काढ. अगं कोपरापर्यंत वगैरे नको, लग्नानंतर मला शाळेतही जायचंय मॅडम. अगं मला एक जोक आठवलाय, सांगू? सांग की. 2 मुली असतात, तर एक मुलगी विचारते की लग्नाच्या मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव का लिहितात हातावर? तर दुसरी मुलगी काय म्हणते माहितीये? ती म्हणते की अगं वेडाबाई, नवरा आयुष्यभर मुठीत राहावा ना म्हणून. म्हणजे आता कमल जीजू पण. हॅलो, आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी बोलतोय. भुवनेश्वरी मॅडम? हॅलो, हा बोला मॅडम. तू बजरंगला आमचं नाव घेऊन धमकी दिली? सॉरी. ते म्हणावंच लागणार आहे तुला. आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. तू बजरंगला आमचं नाव घेऊन धमकी दिली होतीस का? मॅडम धमकी नाही, पण मी त्याला फक्त एवढंच सांगितलं की मी तुमच्या शाळेत काम करते म्हणून. त्याची काय गरज वाटली तुला? म्हणजे तो काय तुझ्या बरोबर गप्पा मारायला आला होता का? तू त्याला सांगितलं तू आमच्या शाळेत काम करतीस म्हणून? हा नाही मॅडम, गप्पा मारायला नाही, तो आमचं घर खाली करायला आला होता. तेव्हा तू आमच्या नावाचा वापर केलास? नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अधिपतीने त्याला बडिवलं? हो, पण मी नव्हतं त्यांना सांगितलं. म्हणजे अधिपतीने त्याला बडिवलं का नाही? हो. तू त्यांना फोन केलता? थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. कशाबद्दल? तुम्ही आज खूप मदत केलीत मला. मॅडम मी फोन केला होता, पण मी. हे बघ, आता पहिलं आणि शेवटचं सांगतोय, अधिपतींना फोन करायचा नाही. दुसरं, आमचं नाव तोंडातून काढायचं नाही. तुझं आणि बजरंगचं जे काय आहे त्यात आमासनी पडायचं नाही. पण पुन्हा जर तू आमचं नाव त्याच्या तोंडावर फेकलंस तर आमच्या सारखी वाईट बाई नाही. नाहीतर तुझी गाठ आमच्याशी आहे. आणि ही फक्त धमकी नाही. पुन्हा जर असं काय आमच्या कानावर आलं तर तुझी धडगत नाही. कळलं का?
कळलं का तुला? हो. तुम्ही परके होतात माझ्यासाठी. सत्य लपवलं नाहीये, पण मला सांगायची गरज नाही वाटत. घरला कळता कामा नाही रे. पंक्या, वय आई साहेबांनी कोणी सांगायचं नाही याच्यातलं काय. इथनं पुढं मास्तरीन बाईंचं थोबाड बघायचं नाही. चला घरला चला. चला रे, लय वेळ झाला. चल. आणि तुम्हासनी पण एक सांगून ठेवतोय, त्यांचं नाव काढायचं नाही, अजिबात नाव काढायचं नाही. हा, त्यांच्याविषयी बोलायचं नाही, त्यासनी जाऊन काय बोलायचं नाही, आणि त्यांना फोन करायचा नाही. शाळेत त्यासनी बघायला जायचं नाही भुरट्यावानी. आम्ही कुठं जातो त्यांना शाळेत बघायला? मी जातोय, मला माहित आहे. म्हणजे जायचो, आता इथनं पुढे जाणार नाही. तेच सांगतोय मी. माझ्याकडनं पूर्ण विषय संपलेला आहे. ओंक्या, तू पण लक्षात घे, माझ्याकडनं कंप्लीट विषय संपलेला. मी तुम्हाला तेच सांगतोय. त्या कुठं जायला नाही पाहिजे थोडक्यात. म्हणजे बोलण्यात पण नाही, कशात आचरणात नाही, तुमच्या ह्याच्यात. थोडक्यात इथं काय हे नाही झालं पाहिजे. विषय एंड झालेला आहे. विषय एंड झालेला आहे. आणि तुम्ही आडगावनी ते वहिनी साहेब करत जाऊ नका आडगावनी. हा, कोण नाही आहेत ते आपल्या, कळलं काय? वहिनी साहेब वगैरे कोण नाही आहेत. काय नाही, नाटकं असतात सगळी. संपलं रे सगळं. एंड आहे विषय. एंड म्हणजे एंड आहे. मास्तरीन बाई या विषयावर आता पडदा टाकायचा आहे. त्यांचं नाव काढायचं नाही. सक्त ताकीद आहे. आम्हाला सांगता की स्वतःला? सगळ्यांनाच रे, सगळ्यांनाच सांगतोय. तुम्हाला रव्या पाव्या तू ओंक्या, तुला पण सांगतो रे. तू वहिनीसनी जाऊन सांग जा, माझा विषय संपलाय म्हणावं. माझी लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपून गेलेली. सांग, आठवणीनं सांग. आज घरी गेल्या गेला त्यासनी सांग बाबा. हा, काय आता त्यांची बी लव्ह स्टोरी सुरूच होईल रे, होय की नाही? शेवटी माणूस काय एका ठिकाणी राहत नाही. त्यांचं सुरू होणार, माझं काहीतरी होणारच. सुरू व्हायलाच पाहिजे. माणूस काय एका ठिकाणी राहत नाही, त्यामुळे त्यांचं पण सुरू झालं. मास्तरीन बाई या विषयावर आता पडदा टाकायचा आहे. सक्तीची ताकीद आहे. त्यांचं कुठं नाव आलं नाही पाहिजे. आपल्याला पण इज्जत आहे हो. काय काय रस्त्यावर काय काय दारू पेलेलं नाही काय? बसलोय खाली. सोनं लागलेलं नाही त्यांना एवढं. हा, गेल्या उड्यात काय राहून घ्या. त्यांच्यासारख्या 56 मिळतील का बाब्या? आणि त्यांच्यासारख्या नकोच आहेत आपल्याला परत. आणि कशाला तेच रावण, 10 तोंडाचे रावण. मगाशी बोललो की मी फोनवर बोललो, म्हणलं रावण आहे म्हणलं तुम्ही. बरं झालं ना बोललो. चांगलं झोमला असेल असा आत. अजून एकदा फोन करून सांगू काय त्यासनी, तुम्ही रावण आहे म्हणून सांगतो. हा, दुर्योधन पण आहे तुम्ही म्हणून सांगतो. आणि कोण ती काही पण आहे म्हणून सांगतो. अजून कोण कोण रे सांगा की पटापट. अरे ओंक्या, एवढा शिकला सवरलेला तू, सांग की नावं ज्यांच्यामुळे रामायण घडलं. कोण कोणती? ही सीतामाई. सीतामाई? सीता नाही रे, सीतामाई परत. आणि सीतामाईवर घेऊन येऊ तू. सीता हे ओंक्या कोण रे? विलनचा विचार. विलन सांगा रे, विलन कोण? मंथरा. मंथरा. सीतामाई कुठलं मंथरा? काही पण आहे म्हणून सांगतो. आणि कोण? आणि कोण रे ती धचा मा करणारे कोणती? हे आनंदीबाई आहे म्हणून. आनंदीबाई ती रामायणातली नाही. पण ते जे काय आहे ते सगळं तुम्ही आहे असं सांगणार आहे मी मास्तरीन बाईसनी. आणि तुमच्याबद्दल काय माझ्या मनात काही कधी नव्हतं. आणि तुम्ही काही लय गैरसमज करून घेऊ नका. आणि तुम्ही काय स्वतः काय अप्सरा लागून गेला नाही. स्लो मोशन मध्ये केस ओढत्याल्या सांगतो मी फोन. धाकलं सरकार, आपलं ठरलंय ना फोन नाही करायचा. ते तुम्ही, आम्ही करतच नव्हतो कधी. शहाणपणा शिकू नका पव्या. शहाणपणा शिकू नको मला. एकतर फ्यूज उडवलाय त्या मास्तरीन बाईने डोसक्यात. आणि तू मार खाऊ नको आता, लक्षात ठेव. काय समजते ती मास्तरीन बाई स्वतःला मला कळत नाही. वगैरे सगळ्या खड्ड्यात गेले काय? आतापर्यंत काय मी जगलो नाही काय? 27 वर्ष ओंक्या आपण जगलेलो आहे. सक्सेसफुली जगलेलो आहे. कुणाच्या जीवावर? त्या मास्तरीन बाईच्या जीवावर. कुणी जगवलंय आपल्याला?
आईसाहेबांनी जगवले रे आपल्याला. त्या आहेत माझ्या पाठीशी आणि त्या राहणार माझ्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार. बघ तू, शेवटी आपली माणसं आपली असतात. चल फोन दे चल. अरे दे, नाही लावत फोन. चल. अरे नाही लावत ओंक्या. जा तुम्ही घरी जा. ए जा रे, नीट जा घरी. प्रेम बिम काय नसते हो. देवी अंबाबाई, आम्ही जे करतोय ते अधिपतींच्या हितासाठी करतोय, पण त्यांना ते कळणं झालंय. पण एक आई म्हणून त्यांच्या मनात नसताना त्यांच्या गळ्यात चंची बांधणं योग्य आहे काय? नसेल मनात तर राहू द्या. आमचा विरोध मास्तरनीला आहे, पण चंची नाहीच त्यांच्या मनात तर आमासनी पण हट्ट सोडला पाहिजे. त्यांच्या मनाचा विचार केला पाहिजे. असं नको व्हायला का एवढी सक्ती केली आणि ते आमच्यापासूनच लांब गेले. नाही, नका नका. बोललं पाहिजे त्यांच्याशी, समजून घेतलं पाहिजे त्यासनी. मास्तरी नकच, पण थोडा वेळ गेला पाहिजे मध्ये.